हाय फ्रेंड्स, आज आम्ही चाललो आहोत पेट फार्मला. हे पुण्याच्या जवळच आहे आणि यू कॅन सी द एक्साइटमेंट. कंपल्सरी आहे, त्याशिवाय ते तुम्हाला अलाउड करणार नाही. तर हे पेट फार्म एक्झॅक्टली कुठे आहे, टायमिंग्स काय आहेत, एंट्री फी किती आहे, पार्किंग, फूड, ब्ला ब्ला ब्ला, हे सगळं आन्सर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑब्व्हियस मॅन, 5 सेकंदामध्ये मी एवढं सगळं सांगू शकत नाही. व्यवस्थित व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं. आता पहिला प्रश्न, पार्किंग आहे का? येस, पार्किंग अवेलेबल आहे, पण पार्किंग टू फार्म कंपल्सरी त्यांच्या ऑटोनी जावं लागतं. खूप अंतर नाही आहे, बट ॲज आय सेड NDAचा एरिया आहे, सो थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आहेत. ए उर्वी, ते बस असे चल लवकर. हे गवत घे त्यांना खायला. हा बाई इकडे किती क्यूट आहे. अगं कुठे गेलीस? तिला नको त्रास देऊ. तर तुम्ही बघू शकता प्लेस किती छान आहे. खूप छान मेंटेन ठेवलंय त्यांनी. आज इथे कोणाचं तरी बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे, सो डेकोरेशन आहे केलेलं आहे. दुसरा प्रश्न, एंट्री फीज किती आहेत? एंट्री फीज आहे 200 रुपीज पर पर्सन. अडल्ट असेल किंवा चाइल्ड असेल, सगळ्यांना 200 रुपीज. आतमध्ये कोणत्याही ॲक्टिव्हिटीसाठी सेपरेटली चार्ज करणार नाही आहेत ते. त्याच 200 रुपीजमध्ये ॲनिमलचं फूड इन्क्लुडेड आहे, आपलं फूड नाही आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्समध्येच बुकिंग करावं लागेल, कारण हे पेट फार्म फक्त वीकेंडलाच ओपन असतं आणि बुकिंग फार पटकन फुल होतात. वॉक इन ते कुणालाही एंट्री देत नाही. पेट फार्म म्हणजे काय? पेट फार्ममध्ये सर्व पाळीव प्राणी असतात, ज्यांच्याबरोबर तुम्ही खेळू शकता, त्यांना खाऊ घालू शकता. इन शॉर्ट, जे ॲनिमल लवर्स आहेत त्यांच्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे. आणि फक्त ॲनिमल्सच नाही, तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहे. माझ्या मुलीला खूप खूप आवडलं हे. आम्ही दोघीसुद्धा अर्थातच प्राणीप्रेमी आहोतच, परत इथे ॲक्टिव्हिटीज खूप छान आहेत. आणि फक्त जाळीतून नाही, तर तुम्ही त्या ॲनिमल्सला बाहेर घेऊन त्यांच्याबरोबर खेळू शकता. महत्त्वाचा प्रश्न, हे प्राणी तुमच्यावर अटॅक करतात का किंवा ते आपल्याला हार्मफुल आहेत का? हे प्राणी आपल्यावरती अजिबात अटॅक करत नाहीत, ते हार्मफुल नाही आहेत, कारण हे जस्ट कुठलेही पाळीव प्राणी आणून तिथे ठेवलेले नाही आहेत. ते सगळे ॲनिमल वेल ट्रेंड आहेत, जिने काळजी घेतली जाते, त्यांना वेळेवर खाऊ पिऊ दिलं जातं, त्याच्यामुळे ते आपल्यावर अटॅक करत नाही. प्रत्येक ॲनिमल बरोबर त्यांचा एक गार्ड तिथे असतो. ॲनिमल आणि तुम्ही एकटे नसणारा तो गार्ड त्यांचा कंपल्सरी तिथे उभा असतो. याचं नाव जिनोआ पिग आहे. मी कन्फ्यूज झाले होते, मला वाटलं होतं हॅमस्टर आहे, बट इट्स जिनोआ पिग. त्या बदकांना हाताने भरू. इथे कोणते कोणते प्राणी आहेत? रॅबिट्स, टॉर्टॉइस, गोट, काऊ, डक्स, शीप्स, हॉर्स, चिकन्स, इमो, डिफरंट स्पेसीज ऑफ बर्ड्स, डॉग्स, कॅट्स, पर्शियन कॅट, हस्की, गोल्डन रिट्रीव्हर, चायनीज लॅम, जिनोआ पिग, हॅमस्टर, उंदीर, हॉर्स, असे बरेच ॲनिमल्स आहेत. प्रत्येकाला तुम्ही हात लावू शकता, खाऊ घालू शकता. सोडू नकोस त्याला. अगं टाकूनच दिलं. टोटोचे नका हाताला टोचतात, त्याच्यामुळे उर्वीने टॉर्टॉइसला दिलं. जखम नाही होत, पण ते टोचतं. ॲनिमल्स सोडून इथे अजून काय आहे? ॲनिमल्स सोडून इथे अजून खूप गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज लाईक मोर दॅन 10 और आय डोंट नो मे बी 20 ॲक्टिव्हिटीज आर देअर फॉर किड्स. दे हॅव अ फन डान्स, बबल डान्स, जे की फक्त लहान मुलं नाही, त्या ॲक्टिव्हिटीज आपण स्वतः सुद्धा एन्जॉय करतो. क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज आहे, जसं की पेंटिंग, स्टोन पेंटिंग, ऑब्जेक्ट पेंटिंग, वॉल पेंटिंग, ब्रेसलेट मेकिंग आहे युझिंग बीड्स. इंडोर गेम्स आहेत, जसं की बॉल, चेस, टिक-टॅक-टो. सीडी आहे मोठी, म्हणजे एक मोठी चटई आहे ज्याच्यावर सापशिडी काढलेली आहे आणि आपण स्वतः तिथे सोंगटी बनून उभं राहायचं आणि सापशिडी खेळायची. एस्थेटिक प्लेस आहे, फोटो बूथ्स आहेत, हवे तिथे फोटो काढा, फोटो चांगलाच येणार आहे. आता होणार आहे फन डान्स, म्हणून सगळे मुले इथे जमले. द बेस्ट पार्ट इज ते आहे पार्टी लॉन. इथे तुम्ही छोटीशी पार्टी ऑर्गनाईज करू शकता. मोस्टली बर्थडे पार्टीज इथे होतात. आता सुद्धा इथे एक बर्थडे पार्टी चालू आहे. इव्हिनिंगला सुद्धा बर्थडे पार्टी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्थडे पार्टीसाठी एंटायर व्हेन्यू सुद्धा बुक करू शकता. टाइम काय आहे? ही प्लेस 3 स्लॉटमध्ये ओपन असते. मॉर्निंगमध्ये 10 to 12, आफ्टरनून 1:30 to 3:30, इव्हिनिंग 4:30 to 6:30. हे फक्त वीकेंडलाच ओपन असतं. वीकेंड सोडून तुम्हाला वीकडेजला यायचं असेल तर ॲटलिस्ट 15 लोकांचा ग्रुप लागतो, तर असे ओपन करून देतात. किती क्यूट आहे. अगं ये बाई, सोड माझे केस. 4 राहिलेत, ते तरी राहू देत. मी ऑलमोस्ट खाल्ले होते. उर्वीला असं झालंय, काय करू, हे घेऊ ते घेऊ. मधूनच प्राणी, मधूनच टॉयज. त्या प्राण्यांमध्ये रॅबिटपेक्षा पण जास्त मला क्यूट हा जिनोआ पिग आवडला. थोडा गोड आणि फ्लोपी येतो. उर्वीने त्याला बॉल दिला होता खेळायला. बास्केटमध्ये असं पायाने बॉल फिरवत होता तो. त्याला बॉल द्यायला अलाउड नव्हतं, सो रेकॉर्डिंग नाही दाखवते. तर हे सर्व सोडून इथे रेस्टॉरंट आहे त्यांचं, ज्याच्यामध्ये स्नॅक्स जसं की सँडविचेस, फ्राईज, पिझ्झाज वगैरे सर्व केलं जातं. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. आम्ही तिथे फ्राईज खाल्ले, जे की ओके होते, नॉट बॅड. कॉफी पिली आणि ज्यूस पिला, दॅट्स इट. लहान मुलांसाठी टॉईज आहेत,
भरमसाठ टॉईज आहेत. म्हणजे मुलांना तिथे गेल्यानंतर हे मुलं एवढं कन्फ्यूज होतात की आम्ही टॉईज खेळू, ॲनिमल्सकडे जाऊ, ॲक्टिव्हिटीज करू. मला सगळ्यांना असाही प्रश्न पडला असेल, एवढे ॲनिमल्स एका ठिकाणी आहे तर जागा स्वच्छ आहे का? तर सर्वच परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे. आता ॲनिमल्स आहे तर थोडीफार घाण होणं ऑब्व्हियस आहे, बट ते लगेचच क्लीन करतात आणि तुम्ही बघू शकता यार प्लेस खूप क्लीन आणि टायडी आहे. मॉस्किटोज आहेत का? तर आम्ही दुपारी आलो होतो आणि ढास अजिबात नव्हते. दुपारी मोकळ्या उन्हात अशी ढास नसतात. आय डोंट नो अबाउट द इव्हनिंग, बट प्लेस खूप स्वच्छ असल्यामुळे आय डोंट थिंक रात्री ढास असतील फारसे. बट सेफर साईड जाताना मॉस्किटो रिपेलंट तुम्ही स्वतः लावा, लहान मुलांना तर लावा. आतमध्ये जेवण मिळतं का? जेवण म्हणजे फास्ट फूड आहे आणि जसं तुम्ही सांगितलं तुमच्या तिकीटमध्ये ते इन्क्लुडेड नाही आहे. तुमच्या तिकीटमध्ये फक्त ॲनिमल्सचं फूड इन्क्लुडेड आहे. तर तुम्हाला काही खायचं असेल तर ते सेपरेटली बाय करायचं. छोटंसं त्यांचं रेस्टॉरंट आहे, सिट आउट एरिया आहे, तिथे बसून तुम्ही खाऊ शकता. ही बघा कशी पडल्याचे नाटकं करते. ही प्लेस कोणत्या एज ग्रुपच्या लोकांसाठी रेकमेंडेड आहे? सर्व एज ग्रुपचे लोक इथे येऊ शकतात. स्पेशली लहान मुलांना ही जागा खूप आवडते. तुम्ही फ्रेंड्ससोबत येऊ शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता. पण ग्रँड पॅरेंट्स ऑल्सो एन्जॉय दिस प्लेस. 200 रुपीज वर्थ आहे का? येस, 200 रुपीज काहीच नाही आहे. तिथे एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, एवढ्या ॲनिमल्स आहेत, एवढे लोक आहेत हे सगळं मॅनेज करायला की आपल्याकडून ते फक्त 200 रुपये घेत आहेत. ते पण पुण्याच्या इतक्या जवळ. यू कॅन गो अँड चेक ऑल द पेट फार्म्स पण आहेत, पण तिथे अराउंड 1000 रुपीज तिकीट आहे. ॲनिमल्स सुद्धा एका दुसरा जास्त आहे. So overall, I will rate this place as 8 out of 10, and I think this is perfect weekend getaway for your family, friends, and kids also. हे पेट फार्म एक्झॅक्टली कुठे आहे? ही प्लेस चांदणी चौकातून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. गावातून येत असाल तर तुम्हाला चांदणी चौकात सुद्धा जायची आवश्यकता पडणार नाही. हिंजेवाडी PCMC कडून येत असाल तर मात्र तुम्हाला चांदणी चौक क्रॉस करून यावं लागेल. तर आय होप मी तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचं आन्सर दिलं असेल. अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, मी नक्की उत्तर देईन. ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज फ्रेंड्स बरोबर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. मी अजून चांगले ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.